हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या लक्ष्मी कृपा प्राप्त होण्यासाठी आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात सतत राहावा यासाठी तुम्हाला या 5 वस्तू जमतील तेवढ्या वस्तू आणू शकता. आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहेत. तुम्ही हा उपाय कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. म्हणजेच मंगळवार, शुक्रवार किंवा चतुर्थी किंवा एकादशी या दिवशी तुम्हाला उपाय करू शकता. तुम्ही म्हणाल आम्हाला 5 पैकी 2च वस्तू मिळाल्या, तर आम्ही काय करायचं? तुम्ही 2 वस्तू देखील चालतील. आपण आपल्या घराच्या सुखासाठीच उपाय करतो आहे. हे सगळं माता लक्ष्मीला माहिती आहे आणि त्यांना दिसतं पण. तुळस हे खूप महत्त्वाचे स्थान आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे. ती विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे हे आपण उपाय केले तर सुख, शांती, ऐश्वर्य लाभते. सगळ्यांच्या घरात तुळस असतेच. तुळशीच्या जवळ दिवा पाहून भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतात. जिथे लक्ष्मी माता असते तिथे भगवान विष्णू येतातच. तर बघा, तुम्ही तुमच्या हिशोबाने दिवस ठरवून त्या दिवशी हे काही वस्तू तुळशीला अर्पण करायच्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला गोमती चक्र. हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. ज्या घरात हे गोमती चक्र आहे, त्या घराकडे माता लक्ष्मीचे विशेष लक्ष असते. गोमती चक्र हे दुधाने व पाण्याने धुवून ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे. जसं तुम्ही रोज तुळशीची पूजा करता, हळद, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप अर्पण करता, तसंच तुम्हाला गोमती चक्राची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला ₹2 नाणे ते तुळशीला अर्पण करायचे आहे. पैसे हे माता लक्ष्मी आकर्षित करत असते. हे नाणे तुळशीजवळ ठेवल्याने आर्थिक स्थिती आपली बदलते आणि पैशाची म्हणजे आवक चालू होते. तिसरं म्हणजे लाल पांढऱ्या रंगाची गुंज. हे देखील आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे. गुंज हे भगवान विष्णूंना प्रिय आहे. गुंज हे तुळशीत ठेवल्याने आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातो आणि आपल्या घरातील भरभराटी येते आणि सकारात्मक वातावरण तयार होते. चौथं म्हणजे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा तुम्हाला नेहमी करता तुळशीला रोज संध्याकाळी हा दिवा लावलाच गेला पाहिजे. तुपाचा दिवा आवर्जून लावा. म्हणजे आपल्या घरातील किरकिर, जो काही दोष असेल तो तुपाच्या दिव्याने निघून जाईल आणि आपल्याला घरातही प्रसन्न वातावरण तयार होईल. त्यामुळे आपल्याला हे तुळशीला आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्ष्मी मातेला नंतर 5वं हे दूध अर्पण करायचं आहे. लक्ष्मी मातेला आपल्या म्हणजे तुळस मातेला आपल्याला रोपाला तुळस जे आहे त्याचे जे खालचे मूळ आहे त्याला आपल्याला दूध घालायचं आहे. या दूध घातल्याने आपल्याला संपत्तीत वाढ होते, धनधान्याची बरकत येते. यामुळे आपल्याला दूध हे अर्पण करायचे आहे. बघा आपण कुठल्याही प्रकारच्या पूजेला जेव्हा अभिषेक करतो तेव्हा दूध हे आपण वापरतोच. हे दूध माता लक्ष्मीला फार प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही हे थंड दूध आहे ते मुळाला टाकायचं आहे. असं हे 5ही वस्तू तुम्ही हे अर्पण करायचे आहे तुळशीला. जसं तुम्हाला या काही याच्यातल्या वस्तू मिळाल्या नाही, जे काही मिळतील त्या वस्तू त्या तुम्ही अर्पण करा. आणि एकादशीला हे जर व्रत केलं तुम्ही, तर खूपच म्हणजे भाग्याचंच समजायचं, की ही एकादशी पण खूप महत्त्वाची असते. त्या दिवशी तुम्ही हे केलेले उपाय आपल्याला फळदायी पूर्ण फळ मिळत असते या दिवशी केल्याने. तर पहा तुमच्या ह्याच्याने तुम्हाला जो दिवस सुटेबल होईल, त्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता. आणि उपाय केल्याने आपल्या घरातलं वाईट तर काही होणार नाही, पण एकदम म्हणजे असं घरही प्रसन्न होईल आणि हे छोटे-छोटे उपाय आपण सहज करू शकतो. ते तुम्हाला जमतीलच. तर तुम्ही हे करून पहा. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.